तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आज होती भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत. एवढी मोठी शर्यत आहे आणि आम्ही बघायला जाणार नाही असं तर होणारच नव्हतं. आणि ही शर्यत आमच्या गावापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर होती. मग काय रानातील सर्व कामे आवरून आम्ही आलो आहे आता शर्यत बघायला. वाहनांच्या रांगा लांबच लांब लागल्यामुळे आम्हाला पोहोचायला खूप वेळ लागला. इथली गर्दी बघून असं वाटायला लागलं आम्हाला शर्यत तर लांबचीच गोष्ट, बैल बघायला मिळाल तर खूप झालं. बक्षिसाला 2 फॉर्च्युनर, 2 थार, ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर असल्यामुळे पब्लिक पण खूप आलेली शर्यत बघायला. गर्दीतनं मार्ग काढत काढत आम्ही कसं बसं पट्टा मैदान पर्यंत पोहोचलो. आम्ही पोहोचलो त्यावेळेला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आले होते. त्यामुळे त्यांची भाषणे होईपर्यंत शर्यत थोड्या थांबवल्या होत्या. मंत्र्यांची भाषणं झाल्या शर्यती चालू झाल्या आणि आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच अशा पट्टा पद्धतीच्या मैदानावरच्या शर्यती बघितल्या. बघता बघता 2 राऊंड झालं, परंतु गर्दीमुळे कुठला राऊंड सुटला आणि कोण जिंकलं समजत नव्हतं. त्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या शर्यतीचं आयोजन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांनी केलं होतं. आणि ह्या शर्यती कोड्याचं माळ मनेराजोर या ठिकाणी असल्यामुळे जाता तो तुम्हाला कोड्याचं माळ दाखवतो, जे कोडं आजपर्यंत कोणालाही सुटलेलं नाही. आता हे कोड्याचं माळ आपल्या गावापासून जवळच असल्यामुळे या कोड्याचा एक चांगला व्हिडिओ बनवून तुम्हाला नंतर कधीतरी दाखवतो.